काय झालं भीमराव? तयारी पूर्ण झाली नाही का परीक्षेची? दुसरा कोणत्या लढाई लढण्याचा विचार वगैरे सुरू आहे का? अरे काय विचार करतोय भीमराव? बोल ना. चला परीक्षा द्यायला चल. काय झालं रमाला? बाबा, रमाला हॉस्पिटलला घेऊन जावं लागल. तिची तब्येत काल रात्रीपासून खराब होती. पण स्वतःच्या चुकीमुळे होती ना. कितीदा तरी सांगितलंय मीला, कोणाला तरी सांग, पण नाही, कोणाला सांगायचं नाही यायला. तिच्या नवऱ्याची परीक्षा खराब होऊन जाईल ना मग. आय बस कर बाबा, रमाला हॉस्पिटल मध्ये घेऊन जावं लागेल. चला लवकर चला. नाही दादा, आता नाही. दवाखान्याचा बी रस्ता तोच आहे जिथून ते परीक्षा द्यायला गेलेत, आणि त्यांना अजिबात कळलं नाही पाहिजे, नाहीतर ते काळजी करायला लागतील. नाही, रमाला काही झालं आणि भीमला माहीतच नाही, असं होऊ शकत नाही. रमा, याचा अर्थ तू माझ्यासोबत खोटं बोललीस ना? तुझी पोटदुखी कमी झालीच नव्हती. चल लवकर उठ, मी हॉस्पिटलमध्ये नाही घेऊन नाही जातो. नाही नाही, चल, चल. तुम्ही परीक्षा द्यायला जावा. मी बाकी समद्यांसोबत दवाखान्यात जाईन. मी नाही जाणार रमा परीक्षा द्यायला. जोपर्यंत तुझी पोटदुखी पूर्णपणे थांबत नाही तोपर्यंत मी नाही जाणार आहे. काय बोलताय तुम्ही? तुमची परीक्षा जास्त गरजेची आहे. माझ्यासाठी तू जास्त गरजेची आहेस रमा. हे बघ रमा, आजपर्यंत तू भीमसाठी त्याग करत आली आहे ना. आता भीमच्या त्यागाची गरज आहे. तेव्हाच तर कळेल ना की पती आणि पत्नीचा बरोबरीचा होण्याचं भाषण देणारा भीम आणि त्याच्या पत्नीमध्ये किती बरोबरी आहे ते. आई, तुम्ही भडकवू नका. तुम्ही जा परीक्षा द्यायला. तुम्ही आईच्या बोलण्यावर लक्ष देऊ नका. तुम्ही जा. बाबा सांगा ना यांना सांगा ना परीक्षा द्यायला जा म्हणून. नाही रमा, हे बघ, एकदा माझी तब्येत बरी नव्हती तेव्हा परीक्षा सुटली होती ना, तर आज तुझी तब्येत खराब आहे. आज पण सोडेन मी नाही परीक्षा. सोडू शकत, कारण तुमची परीक्षा, त्या परीक्षांचे परिणाम, तुमचा विजय आहे हे समजा बऱ्याच जणांसाठी जास्त गरजेचं आहे. कदाचित माझ्या औषधांपेक्षा जास्त गरजेचं आहे. आणि तुम्हीच बोलता ना, भीमराव आंबेडकर फक्त रमाचे नाही आहेत, ते समद्यांचे आहेत. मग जे समद्यांचे असतात ते कोणा एकाच्या दुःखासाठी रस्त्यावर थांबत नाहीत. तुम्ही निघून जा परीक्षा द्यायला. मी जाईन दवाखान्यात. भीम, आता जर तू रमाला सोडून गेलास तर दुनियासाठी तू काय होशील माहित नाही, पण एक पत्नी किंवा एका स्त्रीसाठी तू अपराधी असशील. अरे तू तुझ्या पत्नीला सोडून असा कसा जाऊ शकतोस? मूर्खपणा थांबव जिजाबाई. रमाची काळजी घेण्यासाठी आम्ही समदे आहोत ना इथे. भीम, रमा बरोबर बोलते पोरा. तू जा परीक्षा दे, आम्ही समदे काळजी घेऊ रमाची. नाही, ताई मूर्खासारखं तुम्ही बोलत आहात. जेव्हा भीम रात्रभर अभ्यास करतो तेव्हा रमावी त्याच्यासोबत जागत असते ना. काय रमा जागल्याने भीम जास्त अभ्यास करतो? तो जेव्हा उपाशी राहतो तेव्हा रमा बी उपाशी राहते की काय? रमाच्या उपाशी राहिल्याने भीमचं पोट भरतं का?
जेव्हा समध्या लढायांमध्ये भीम बाहेर संघर्ष करत असतो तेव्हा रमा बी त्याच्यासोबत बाहेर जाते का? कारण सुख दुःख वाटून घ्यायची भावना असते. आज त्याच भावनेच्या नात्याने भीम देखील बसला पाहिजे इथे बसू दे, तिच्यावर उपचार करू दे, दवाखान्यात घेऊन जाऊ दे, आणि जेव्हा तिचं दुखणं थांबेल तेव्हा जाऊ दे ना त्याला परीक्षा द्यायला. हो तुम्ही जा परीक्षा द्यायला. तुम्ही आज जर का मला असं दुःखात सोडून निघून गेलात तर आईच्या नजरेत तुम्ही माझ्यासाठी गुन्हेगार बनाल ना. ही रमा तुम्हाला या गुन्ह्यातून मुक्त करते. रमा, तुम्ही जा परीक्षा द्यायला. जिजाबाई, तुला तर हेच पाहिजे होतं ना की भीमने परीक्षा देऊ नये, पण असं होणार नाही. जा पोरा, परीक्षा देऊन ये. आणि माझी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव की ही पदवीधर परीक्षा तू यामुळे देऊ शकतोयस कारण तुझ्या माग तुझी बायको रमाबाई आंबेडकर होती. जा पोरा, परीक्षा देऊन ये. रमा, तुझं हे दुखणं, तुझा हा त्याग मी आयुष्यभर नाही विसरणार. सांभाळ स्वतःला रमा. लक्ष्मी, करू ना लवकर हिला इस्पितळात घेऊन चला. चला लवकर चल. रमा आरामात. आरामात. सावकाश. हळू. सावकाश. आनंद, तू बी आहे बाबा संगत. चल पोरी. खूप जास्त दुखते. हुलिया, हुलिया, हुलिया ताई, असं वाटतंय हितेश भाऊ आणि जोखू भाऊ या बाईला सांगायला गेले होते की हिचे कपडे जळून गेले. आता हे नुकसान भरपाई मागेल. हुलिया, हे मी काय ऐकत आहे? तू माझे कपडे जाळून टाकलेस? मी तुला इतक्या विश्वासाने कपडे दिले आणि तू जाळून टाकलेस? आता चल भरपाई काढ. अरे मी तर आधीच सांगितलं होतं तुम्हाला का हिच्यावर विश्वास नका ठेव. पर तुम्ही बाईचं नातं जोडून टाकलं आणि तिच्याकडे कापड दिलं. नातं तर अजूनही आहे बाईचं, आणि मला सहानुभूती देखील वाटते, पण कपडे आपल्या जागी आहेत. चल भरपाई काढ. दे. अरे द्याच नाही दे. मालकीन, मी तुमचे कपडे घेऊन येते ना. भरपाई कशाला पाहिजे? लगेच घेऊन येते. पण तुम्ही दोघं तर म्हणत होतात की माझे कपडे जाळले आहेत हिने. कपडे जळाले तर होते मालकीन. कपडे जळाले तर होते, पण तुमचे नाही. हे घ्या.
व्यवस्थित बघून घ्या मालकीन. समदे कपडे धुवून इस्त्री करून एकदम चक्काचक केले आहेत. कपडे तर सगळे नीट आहेत, खरं तर आणखी स्वच्छ झालेत. तुमचं लय लय आभार मालकीन की तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला. हे घे तुझे पैसे. संध्याकाळी घरी ये, आणखी कपडे देते. आणि शेजाऱ्यांना पण सांगीन की त्यांनी पण त्यांचे कपडे तुझ्याकडेच द्यावे. लय लय आभार. मालकीन, एक गोष्ट बोलू? तुमच्या नवऱ्याला इतकं बी घाबरू नका की तुमच्या मनासारखं कधी काही करूच नाही शकणार. तुला काय म्हणायचंय? हेच की तुम्हाला माझ्याबद्दल सहानुभूती आहे आणि एक बाईचं दुसऱ्या बाई संगत जे नातं असतं ते देखील तुम्ही मानता. पण माझ्याकडे भरपाई मागण्यासाठी तुम्ही लगेच निघून आलात. बरोबर आहे, तुम्हाला भीती वाटली की तुमच्या नवऱ्याला जर ही गोष्ट समजली की तुम्ही जे कपडे मला दिलेले ते मी चुकून जाळून टाकले तर ते तुमच्या संग वाईट वागणूक करतील. मालकीन, आमची जात लई छोटी आहे. माझी एवढी लायकी पण नाही की तुमच्या समोर काही बोलू शकेन. तरी पण लहान तोंडी मोठा घास घेत आहे की इतकं घाबरून नका राहत जाऊ. उत्तर द्यायला सुरू करा. जर कधी कुठे काय बी चुकीचं वाटलं तर त्याचा विरोध नक्कीच करा. चांगलं वाटेल. सकाळ जास्त चांगली होईल तुमची. हवा जास्त शुद्ध वाटेल आणि आयुष्य जास्त सोपं वाटू लागेल. हुलिया, आमच्या आजूबाजूला कोणीही भीमराव नाहीये. जो आमच्यात एवढी हिंमत आणू शकेल. इतकं सोपं नाहीये. तुम्ही भीमरावाला ओळखता? हो, जो व्यक्ती स्त्रियांच्या अधिकारासाठी बोलत असेल, जो त्याच्यासाठी लढत असेल, तर त्याला एक स्त्री नाही तर आणखी कोण ओळखेल? अरे तो काय कोणत्या स्त्रीला ओळखेल? स्वतःच्या बायकोला असं दुखण्यामध्ये सोडून निघून गेला तो परीक्षा द्यायला. जोखू, हे नाही विचारणार की जे कपडे जळून गेले होते ते कोणाचे होते? कोणाचे होते? ते तर तुलाच ठाऊक. ते काय आहे की म्या माझे कपडे उचलून त्या जागी तुझे कपडे ठेवून दिले आणि त्यामधून काही कपडे उचलून मी तिथे ठेवले जिथे मी माझे कपडे ठेवते, ज्यामुळे मला समजेल की तू आता कोणती नवीन खेळ खेळणार आहेस. आणि तू काय केलंस? तुझे स्वतःकडचे धुतलेले कपडे, इस्त्री केलेले कपडे तुझ्या हाताने जाऊन जाळून टाकलेस. जोखू, तुला दिसला नाही वय रातच्या काळोखात स्वतःचे कपडे आणि फुलेच्या कपड्यामधला फरक? ऐ? काळोखात तर असंही दिसून येतं जोखू, पण जेव्हा मनात राग भरलेला असतो ना तेव्हा फक्त कोणाचं तरी नुकसान करायचं दिसत असतं. बाकीची समज हरवून जाते. आता जोखू, तुझे कपडे जळून गेले या गोष्टीचं दुःख तर हाय मला, पण भरपाई तर तुला भरावीच लागल. मग तू तुला आताच दाखवतो मी. ए बस, लय झाले तुझे अत्याचार. आता आणखी नाही सहन करणार. जेव्हा मी दुसऱ्या बाईला समजावू शकते तर स्वतःला बी समजावू शकते. यामुळेच माझ्यावर हात उचलण्यापेक्षा चांगलं होईल की जरा जाऊन बघ की कोणाचे कपडे जाळून टाकले आहेस
आणि त्याला किती भरपाई द्यावी लागल. आला मोठा माझ्यावर हात उचलणार. तर भीम, आज आम्ही दोघे खाली बसलो आणि तुला देखील आमच्या सोबत खाली बसू नाही देणार. तर आले का सगळे विद्यार्थी? सर, हे सगळे मला कुठेच बसू देत नाहीयेत. काय करू मी? त्यामध्ये करायचं काय आहे भीम? तसं पण तू विनाकारण परीक्षा द्यायला आला आहेस. तुला तर आधीच सांगितलं आहे की हे शिक्षण घेणं तुझ्या योग्यतेचं नाहीये. आता ही परीक्षा कशी द्यायची आहे हे तूच बघ. चला सगळेजण तयारीत राहा. आता मी सगळ्यांना प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका वाटणार आहे. ठीक आहे? हे बघा, मी तुम्हा सगळ्यांना सांगतोय की मला परीक्षेला बसू द्या, नाहीतर मी सर्व प्रश्नपत्रिकांना हात लावेन. मग हे तुमच्यासाठी अशुद्ध होईल आणि मी स्पर्श केल्यामुळे तुम्ही सर्व परीक्षाही नाही देऊ शकणार. भीमराव, आम्ही सगळे तर घाबरलो. काय मित्रांनो, तुझ्या अशा नाटकांनी घाबरणार नाही आम्ही. सर, बघा बघा कसा जबरदस्ती करतोय हा भीमराव. बास महिपालजी, नशीब समजा की मी या प्रश्नपत्रिकांना स्पर्श करण्याबद्दल बोलून परीक्षा देण्याचा मार्ग शोधलाय, नाहीतर मार्ग खूप आहेत माझ्याकडे. भीम, अंदाज आहे का तुला की तू तुझ्या शिक्षकासमोर धमकीयुक्त भाषेत बोलत आहेस? माफ करा सर, पण सर तुम्हाला जरा तरी अंदाज आहे कोणत्या परिस्थितीमधून आज मी इथे परीक्षा द्यायला आलोय? माझी बायको रमा आजारी आहे, तिच्या पोटात दुखतंय, तिला रात्रीपासून त्रास होतोय मला न सांगता. कारण मला जर समजलं असतं तर परीक्षेमध्ये व्यत्यय आला असता. पण आता रमाचं दुखणं माझ्या आतमध्ये राग निर्माण करू शकतो आणि रागामध्ये माझ्या हक्कासाठी मी काहीही करू शकतो. त्यामुळे मी पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना सांगतोय की चांगल्या मनाने मला इथे बसून परीक्षा देऊ द्या. बेंचवर बसून नाही तर जमिनीवर बसून तरी मला परीक्षा देऊ द्या. कुठेच नाही बसायचं आणि या पत्नीच्या आजाराने सहानुभूती मिळवण्याचे नाटक कुठे दुसरीकडे कर. नाटक सांगू मग तुम्हाला? आत्ता जाऊन अर्ध्या तासाच्या आत माझ्या जातीतल्या एवढ्या लोकांना घेऊन येईन की ते सगळे मिळून माझ्या बसण्याची सोय करतील. म्हणजे नेता झालायस आणि नेता बनून आम्हाला घाबरू पाहतोस? नाही प्रिन्सिपल सर, नेता नाहीये मी आणि बनायचं देखील नाही मला. पण माझ्या जातीच्या लोकांच्या अपेक्षा जोडल्या आहेत माझ्याशी आणि त्या अपेक्षांसाठी थोडाफार संघर्ष तर करूच शकतील. बघा, मी पुन्हा एकदा सांगतोय, विनंती करतोय, मला इथे बसून परीक्षा देऊ द्या. नाहीतर तुमचं म्हणणं असेल तर आत्ताच्या आत्ता जाऊन लोकांना बोलवून आणू शकतो मी. आणि सर, जर 10-20 लोक जरी आले तर तुम्ही अंदाज लावू शकता की काय होऊ शकतं.